हाय गाईज, तुमचा नंदिनी गवली व्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत फ्लॉवर चिली रेसिपी. हा खूपच स्वादिष्ट पदार्थ आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. तर आपण याच्यात थोडंसं घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर. 2-2.5 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकलेले आहेत. तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही तेवढं टाकू शकता फ्लॉवरच्या ह्याच्याने. आता आपण मैदा टाकू. मैदा पण मी 2.5 चमचे टाकलेले आहेत. आणि याच्यात टाकणार आहोत एव्हरेस्ट मसाला. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण याच्याने स्वाद मस्त छान वाटतो. तर आपण याच्यात पाणी टाकून असा एक छानसा पेस्ट बनवून घेऊ. पेस्ट असा राहायला पाहिजे. बघा तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. असा पेस्ट बनवून घ्या आणि फ्लॉवर त्याच्यामध्ये कोट करून गरम गरम तेलामध्ये तळून घ्या, जशी मी करत आहे. बघा दिसत आहे तुम्हाला स्क्रीनवर. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व फ्लॉवर जे आहेत ते कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा जो आपण पेस्ट बनवला आहे त्याच्यात कोट करून छानपणे तळून घ्या. कुरकुरीत होईपर्यंत अशी तळून घ्या तुम्ही. तर बघा थोडा वेळ 5 मिनटं ठेवल्यानंतर असे कुरकुरीत होतात. त्याच्यानंतर त्याला पलटी करायची. दोन्ही साईडने मस्त तळून घ्यायचं. थोडा लालसर होईपर्यंत ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. हे आपले थोडे ब्राऊन झालेले आहेत, तर आपण याला काढून घेऊ. छान असं काढून घ्यायचं. तेल अजिबात नका राहून देऊ. तर हे आता आहे बारीक बारीक कापलेला अद्रक आणि लसूण. गरम गरम तेलामध्ये अद्रक आणि लसूण टाका आणि त्याला पण तेलामध्ये मस्त लालसर होऊ द्या. आणि परत बारीक बारीक चिरलेली मिरचीला पण मस्त कालून घ्यायचं. परत त्याच्यात कांदे टाकायचे, जसे चायनीजमध्ये कापून टाकतो मोठे मोठे तसे कांदे टाकायचे. त्याच्यानंतर पत्ताकोबी आणि शिमला मिर्च दोन्ही चायनीज जसं आपण टाकतो तसे कापून त्याच्यात टाकायचे आहेत. आणि याला मस्त फ्राय करून घ्यायचं. थोडा गलेपर्यंत त्याला फ्राय करायचं. बघा मी झाकून ठेवलेलं 5-1 मिनटं. मस्त भाजलेलं आहे, नरम झालेले आहेत. तर आपण याच्यात रेड चिली सॉस टाकू, सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस. तर पहिले सोया सॉस टाकलेला आहे. आता ग्रीन चिली सॉस टाकू. मस्तपैकी ग्रीन चिली सॉस टाकलेला आहे. आता रेड चिली सॉस टाकत आहे. माझ्याकडून सोया सॉस थोडा कमी झाला तर मी परत सोया सॉस टाकलेला. तुम्ही थोडा जास्त सोया सॉस टाका. मस्त कालवून घ्या. तर याच्यात आता आपण जो पाणी टाकलेला आहे तो कॉर्नफ्लॉवरचा पाणी आहे. ते मी तुम्हाला दाखवायला विसरून गेले. तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून त्याच्यात टाका. हा बघा, हा कॉर्नफ्लॉवरचा म्हणजे मी पेस्ट बनवून घेतलेला आहे, एकदम पातळ असा. त्याला मस्त कालवून घ्या, परतून घ्या. त्याच्यात स्वादानुसार मीठ टाका. आता याच्यामध्ये थोडी ग्रेव्ही वाढवायसाठी मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढं वाटेल तुम्ही टाकू पण शकता, नाही पण टाकू शकत. तर आता याच्यामध्ये आपण जे तळलेले फ्लॉवर्स होते ते टाकून द्यायचे. फ्लॉवर आणि मस्त कालवून घ्यायचं. आणि थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊ, जसं तुम्ही बघत आहात. तर आपली ही रेसिपी झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये आता थोडा हजिनामोटो टाकूया. तर परत हजिनामोटो टाकल्यावर परत थोडा लिंबू टाकूया. लिंबू टाकल्यावर थोडा अजून त्याला शिजवून घेऊया हलकासा थोडा वेळ. मला कोथिंबीर आवडते म्हणून मी कोथिंबीर टाकते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. एकदा ट्राय करून नक्की बघा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. कमेंट करायला विसरू नका. बाय.